नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सायन्स मध्ये बीएससी अंतर्गत येणारा बीएससी जिओग्राफी ऑनर्स या कोर्स रिगार्डिंग पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स केला पाहिजे, या कोर्सचा कालावधी किती आहे, सिलेबस कसा आहे, ज्यावेळेस तुम्ही कोर्स कंप्लीट कराल त्याच्यानंतर नोकरी कोणती लागू शकते, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी आपण बीएससी जिओग्राफी व्हिडिओ बद्दल पाहिलं होतं. तो जर पाहिला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये तुम्ही या चॅनलवरती तोही व्हिडिओ पाहू शकता. तर हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा कोर्स फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित नसून हा कोर्स जो आहे तो निसर्गाबद्दल शिकवतो. जसं की एन्व्हायरमेंट आहे आपलं, त्याचबरोबर जे वातावरण आहे त्याच्याबद्दल शिकवतो. याच्यामध्ये वातावरणामध्ये जे चेंजेस होत आहेत, जे ग्रीन हाऊस गॅसेसमुळे इफेक्ट होतो त्याच्याबद्दल या कोर्समध्ये डिटेलमध्ये अभ्यास शिकवला जातो. जर तुमची आवड असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की निवडू शकता. आणि जर या कोर्सचा कालावधी पाहिला तर हा तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. आणि हा कोर्स फुल टाइम मध्ये अवेलेबल आहे. यामध्ये तुम्ही डिस्टन्स कोर्स करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला फिजिकली कॉलेजमध्ये जाऊन जो आहे 3 वर्षामध्ये हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. तर या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता 12वीच का? कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे फक्त 12वी पास आउट विद्यार्थीच ऍडमिशन घेऊ शकतात. या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 12वी मध्ये मिनिमम 50% मार्क्स असणे गरजेचे आहे. तुम्ही 12वी पास आउट असला पाहिजेत विथ सायन्स, कारण सायन्स हा मॅन्डेटरी विषय आहे. आणि जर तुमचे 12वी मध्ये 50% मार्क्स असतील तर तुम्ही इझिली या कोर्ससाठी जे आहेत एलिजिबल होतात. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती 2 प्रकारे चालते. एक असते मेरिट बेस, दुसरे असते जे एंट्रन्स एक्झाम बेस. आणि दोन्ही पद्धती तुम्ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. मेरिट बेस कशा प्रकारे आहे, तर एक्झाम असतात, त्याचबरोबर जशा तुम्ही नीटची एक्झाम देतात, सीईटी एक्झाम देतात, तर त्या एक्झामच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. किंवा डायरेक्टली तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला इझिली चांगलं कॉलेज मिळून जातं. कॅप राऊंड्स असतात, डायरेक्टली ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन किंवा कॉलेजच्या ज्या वेबसाईट असतात त्यावरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून अप्लाय करून इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता हे ऍडमिशन कसे घ्यायचे ते आपण पुढे बघणार आहोत. जर एंट्रन्स एक्झाम बेस बद्दल पाहिलं तर एंट्रन्स एक्झाम साठी जेही टॉपचे कॉलेजेस असतात तिथं तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. ही जी एक्झाम असते ती कॉलेज स्तरावरची असते आणि तुम्ही 11वी 12वी मध्ये जोही सिलेबस अभ्यासलेला आहे, म्हणजे 11वी 12वीचा अभ्यासक्रम, त्या बेसिसवरच तुमची एक्झाम घेतली जाते. त्या एक्झाम मध्ये तुम्हाला पास आउट व्हावं लागतं, मेरिट मध्ये यावं लागतं, नंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि तुमचे जे सीट आहे ते तुम्ही नंतर क्लेम करू शकता, म्हणजे मिळू शकता. खूप इझी प्रोसेस आहे मित्रांनो. यामध्ये ही जी प्रोसेस असते ती काही कॉलेजेस पुरतीच असते, म्हणजे तुम्ही पाहू शकता थोडे, म्हणजे 100 पैकी फक्त 2 ते 3 कॉलेज अशी प्रोसेस घेतात. पण मॅक्झिमम जे कॉलेज आहेत ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मार्कच्या बेसिसवर इझिली ऍडमिशन देऊन देतात. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा कोर्स 3 वर्षाचा तुम्हाला पाहायला मिळतो. या 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर अभ्यासावे लागतात, म्हणजे 6 सत्र असतात. 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर म्हणजे 2 सत्र, 6 महिन्याला 1 सेमिस्टर कॉलेज वाईज कंप्लीट केलं जातं. यामध्ये तुम्हाला जोही सिलेबस असतो तो शिकवला जातो सेमिस्टर वाईज. आता सिलेबस कोणता ते आपण पुढे पाहणार आहोत. ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन घेतात तुमचा हा डिग्रीचा प्रवास पूर्ण होतो, जो की 3 वर्षाचा चालणार आहे. या 3 वर्षामध्ये तुमच्या वेरियस एक्झाम्स होणार आहेत, प्रॅक्टिकल्स होणार आहेत, तुमच्या लेखी परीक्षा म्हणजे थेअरी परीक्षा होणार आहेत, वायवा सुद्धा होणार आहे. या परीक्षा तुम्हाला पास आउट करावं लागतात. 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही कुठेही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी, गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी म्हणजेच त्याच्या एलिजिबिलिटीसाठी, तसेच हायर एज्युकेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. याच्या नोकरीबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस तिथं हा कोर्स ऑफर केला जातो याच्याबद्दल पाहिजे असेल नावे, तर मी ते नावे सांगत आहेत. काही क्वचित कॉलेज आहेत, पण तुम्ही पूर्ण लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे दिलेली तिथे क्लिक करून रीड करू शकता.
यामध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, जळगावची युनिव्हर्सिटी आहे, जळगाव युनिव्हर्सिटी आहे, मुंबईच्या युनिव्हर्सिटी आहेत, कोल्हापूर इथे सुद्धा बरेच कॉलेजेस आहेत, जसं RTMNU युनिव्हर्सिटी आहे, स्वामी रामानंद तीर्थ, इथेही BSc चा हा जो कोर्स आहे हा कोर्स ऑफर केला जातो, शिकवला जातो. या सर्व कॉलेजेसची लिस्ट आणि त्यांची ऍव्हरेज फी ही दरवर्षी चेंज होत असते. पण ही जर फी तुम्हाला पाहिजे असेल किंवा कॉलेजचे नाव पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पूर्ण कॉलेजेस रीड करू शकता. ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेरही तुम्हाला बरेच युनिव्हर्सिटी पाहायला मिळतात. त्या युनिव्हर्सिटीमध्ये जरी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं फक्त एंट्रन्स एक्झाम असते. एंट्रन्स एक्झाम तुम्ही पास आउट केल्यानंतर तुम्ही इझिली ऍडमिशन तिथे घेऊ शकता. त्यांचीही नावे जी आहेत मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेले आहेत, तर रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस डिटेलमध्ये पाहणार आहोत की या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय जे आहेत ते अभ्यासायला मिळतात. इथे मी विषयांची नाव घेणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला भेटणार आहे किंवा अभ्यासायला भेटणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी, कार्टोग्राफिक टेक्निक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, जिओग्राफी ऑफ टुरिझम, ह्युमन जिओग्राफी, थेमॅटिक कार्टोग्राफी, त्याचबरोबर रिजनल डेव्हलपमेंट, क्लायमॅटोलॉजी, रुरल डेव्हलपमेंट, जिओग्राफी ऑफ इंडिया, फील्ड वर्क, रिसर्च मेथोडॉलॉजी जे की प्रॅक्टिकल असते, इव्हॉल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, हायड्रोलॉजी अँड ओशियनोग्राफी, पॉलिटिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर जिओग्राफी अँड अर्बन जिओग्राफी. अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला अभ्यासायला मिळतात. आता हे जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत हे पूर्ण 30 to 40% आहेत. पण जो रेस्ट पूर्ण अभ्यासक्रम जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल की पहिल्या सेमिस्टरमध्ये कोणता, शेवटच्या सेमिस्टरमध्ये कोणता असू शकतो, तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही इथंच रीड करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून याचा सिलेबस सुद्धा रीड करायला मिळेल. दुसरी गोष्ट, या सिलेबस कडे जर आपण लक्ष दिलं तर जसं आपल्या या कोर्सचं नाव आहे जिओग्राफी, जे की ऑनर्सचं आहे. ऑनर्स मध्ये जे विषय असतात ते थोडे डिटेलमध्ये शिकवले जातात. याच्यामध्ये तुम्ही क्लायमेट चेंज बद्दल पाहू शकता, म्हणजे क्लायमेटोलॉजी आहे. क्लायमेट जो चेंज होत आहे, दिवसेंदिवस जे प्रदूषण वाढत आहे त्याच्या बेसिसवर जो अभ्यासक्रम आहे तो आहे. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट जे आहे, आपलं पृथ्वीचं वातावरण आहे, त्या बेसिसवर आहे. म्हणजे याचा अभ्यासक्रम जो आहे तो जवळपास 90% 90 to 95% सर्व जिओग्राफीशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये हा कोर्स जो आहे तो अभ्यासायला मिळतो. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. कोर्स बद्दल तुम्हाला माहित झाला असेल किती वर्षाचा आहे, सेमिस्टर पद्धत आहे, याचा सिलेबस तुम्ही पाहिला असेल. पण हा कोर्स केल्यानंतर पुढे काय करता येतं, तर तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. सर्वप्रथम ऑप्शन, तुम्ही हायर एज्युकेशन साठी जाऊ शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे BSc चा कोर्स करता तर तुम्ही MSc साठी जाऊ शकता. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच, त्याचबरोबर पुढे मास्टर्स आणि PhD सुद्धा करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर पेंडिंग आहे की तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा किती वेळ अजूनही पुढे हायर एज्युकेशन साठी द्यायचा आहे. हे तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर, तुमच्या जेही घरामध्ये कोणी जर हा कोर्स केलेला असेल तर त्यांच्याशी डिस्कस करून किंवा जेही नोकरी करत आहेत त्यांच्याशी डिस्कस करून हा निर्णय घेतला पाहिजे. दुसरा तुमच्याकडे पर्याय आहे गव्हर्नमेंट जॉबचा. आता गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला माहित आहे ऑलरेडी किती कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करू शकता. यामध्ये तुम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असेल किंवा जेही एन्व्हायरमेंट चेंज जे होतं त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या ज्याही रिक्रुटमेंट कंपनीज असतील किंवा याच्याशी निगडीत काम करणाऱ्या ज्याही कंपनी असतील तर त्याच्यामध्ये जाऊ शकता. पण यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन, जे जॉब आहे त्याचं प्रिपरेशन करणं सोपं नाहीये. ऑलरेडी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जर ही डिग्री सिरियसली गेली तर तुम्ही याच्यासाठी अपेअर होऊ शकता आणि इझिली एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. तिसरा ऑप्शन आहे सगळ्यात सोपा, जे मोस्ट ऑफ विद्यार्थी निवडतात, टॉप रिक्रुटिंग कंपनीजकडे जाणे आणि एक प्रायव्हेट जॉब मिळवणे. आता याच्यामध्ये प्रायव्हेट जॉब कोणकोणते आहेत. सर्वप्रथम याची सॅलरी मी तुम्हाला सांगत आहे. सॅलरी जी असते ती व्हेरी करते. भारतामध्ये ही सॅलरी जी असते 7 to 8 लाख पर ॲनम, 9 लाख पर ॲनम, म्हणजे तुम्ही 9 लाख 8 लाख वार्षिक उत्पन्न याच्यामध्ये मिळवू शकता आणि तुमच्या स्किल्सनुसार हे वाढत जातं, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार वाढत जातं. सर्वप्रथम याच्यातल्या जॉब्स पाहूया. तर जॉब्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये जिओलॉजिकल असिस्टंट, डेव्हलपमेंट अॅनालिस्ट, कंट्री ऑर रुरल प्लॅनर, एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट, कार्टोग्राफर, सायकलिंग मॅनेजर, वेदर अॅनालिस्ट, GIS अॅनालिस्ट, पार्क रेंजर, ट्रॅव्हल एजंट, सॉइल कन्झर्वेशनिस्ट, लँडस्केप आर्किटेक्ट, वॉटर लँड मॅनेजर अँड टुरिझम, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. आता ठीक आहे, ह्या जॉब तर आहेत, ठीक आहे, याचे सॅलरी सुद्धा ऍव्हरेज असते किंवा सॅलरी सुद्धा हायर याच्यामध्ये मिळत राहते. पण
याच्यामधून आपल्याला कुठे जॉब मिळू शकतो, म्हणजे कुठे जायचं ज्यावेळेस आपल्याला जॉब शोधायचा आहे, तर याच्या टॉप रिक्रुटिंग कंपनीज आहेत, तर तिथे तुम्ही जॉब शोधू शकता आफ्टर कम्प्लिटिंग द डिग्री. याच्यामध्ये मीडिया अँड जर्नलिझम, पब्लिशिंग इंडस्ट्री आहेत, टीचिंग अँड रिसर्च, ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग, HR ॲडमिनिस्ट्रेशन जॉब्स, पब्लिक सेक्टर्स, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज, ट्रान्सलेटर्स, टेक्निकल रायटर्स, कंटेंट डेव्हलपर्स, सिव्हिल सर्व्हिसेस, जे मी मगाशी गव्हर्नमेंट जॉब बद्दल बोललो होतो, सिव्हिल सर्व्हिसेस. तर हे सर्व टॉप रिक्रुटिंग ऑर्गनायझेशन्स आहेत, कंपनीज आहेत. काही पब्लिक सेक्टर आहेत, काही प्रायव्हेट सेक्टर आहेत, काही गव्हर्नमेंट सेक्टर आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही जे आहे जॉब शोधू शकता. संधी जर पाहिलं तर तुम्ही हायर एज्युकेशन ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब सुद्धा इझिली मिळवू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं BSc मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, म्हणजे डिग्री मिळवायची असेल, जर तुम्हाला सायन्स अंडर एखादा असा कोर्स निवडायचा असेल ज्यामध्ये क्लायमेट चेंज, त्याचबरोबर कार्टोग्राफी, अशा प्रकारचे जे सेक्टर्स आहेत किंवा जॉब्स आहेत त्या मिळवायच्या असतील, ज्या मी जॉब सांगितल्या त्यापैकी कोणता जॉब मिळवायचा असेल, त्याचबरोबर तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवायची आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम्स द्यायच्या असतील, तर तुम्ही हा कोर्स कन्सिडर करू शकता. मी आतापर्यंत जेवढ्याही गोष्टी बोललेलो आहे त्याच्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर इझिली तुम्ही डोळे बंद करून हा कोर्स निवडू शकता. हा ऑनर्स कोर्स आहे, त्याच्यामुळे डिटेलमध्ये या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. दुसरं, जर तुमचा याच्यामध्ये इंटरेस्ट बिलकुलही नसेल, तुम्हाला समजत नाहीये क्लायमेट चेंज हे काय आहे, हे फक्त माहिती आहे पण कशा प्रकारे वर्क करतं, किंवा भूगोल हा विषय तो थोडा वेगळा असतो. भूगोल हा विषय जो आहे तो डिटेलमध्ये शिकल्यानंतरच कळतं. जसं खडकांचे प्रकार असतात, म्हणजे जेही खडक प्रकार असतात त्याच्यामध्ये पर्जन्यमान असतं, तर बऱ्याच गोष्टी आहेत. मराठीमध्ये तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला समजत नसेल, पण अशा गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास जर तुम्हाला जमत नसेल, समजत नसेल, तर बिलकुलही या कोर्समध्ये तुम्ही पाहायचंच नाहीये. आणि जर तुम्ही पॅरेंट असाल तर तुम्ही तुमच्या पाल्याला जे आहे या कोर्ससाठी बिलकुलही फोर्स करू नका जर त्याचा इंटरेस्ट नसेल तर. जर तुमचा बाकी गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जसं डाएटमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कम्प्युटर सायन्समध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही BSc चे इतरही कोर्स आहेत ते तुम्ही रिकमेंड करू शकता स्वतःसाठी, किंवा तुम्ही पॅरेंट असाल तर तुमच्या पाल्यासाठी. ते कोर्स कुठे पाहिजे आहेत तर ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. या कोर्स रिगार्डिंग सर्व माहिती वाचण्यासाठी जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, माझे ओपिनियन, स्टुडंट्स ओपिनियन, जेही एक्सपिरियन्स आहेत ते मी शेअर केलेले आहेत आर्टिकलच्या लिंकमध्ये. तर पहिली लिंक आहे तिथे क्लिक करून सर्व रीड करू शकता. तिथे कॉलेजेस, त्याचबरोबर त्यांची फी, पूर्ण सिलेबस, सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर रीड करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, आणि हा व्हिडिओ जो आहे तो मॅक्झिमम तुमच्या सोशल मीडियाचे व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल तिथे शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना इझिली हेल्प मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.